Hello students, how are you? Today we have to learn the standard 6 general science subject, the topic number 5, substances in the surroundings, their state and properties. You can watch all this information in theirs. Okay, you can see it here. First of all, I have to read all the information on the pages here. Name the solid, liquid and gaseous states of waters. आता या ठिकाणी जी काही माहिती दिली आहे ही माहिती थोडीशी आपण बघून घ्यायची आहे. नेम द सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस स्टेट्स ऑफ वॉटर अशा संदर्भातली ही माहिती आहे. आता त्या ठिकाणी मी चेंजेस ऑफ स्टेट्स ऑफ सबस्टन्सेस या संदर्भातली मी माहिती वाचून दाखवणार इंग्लिशमध्ये. तुम्ही काय करायचं आहे तर ते थोडंसं बघायचं आहे. बघा, देर इज ॲन एक्सपेरिमेंट इज स्मॉल experiment is here. Take pieces of wax in a bowl and heat them on a candle or spirit lamp. First, how do the pieces of wax change? असं या ठिकाणी लिहिले आहे. बघा, हाऊ डू द पीसेस ऑफ वॅक्स चेंज असं दिले आहे. दुसरं बघा, व्हॉट वॉज द इनिशियल स्टेट ऑफ वॅक्स. त्यानंतर थर्ड इज व्हॉट डीड इट गेट कन्वर्टेड इन टू. तिसरं दिलं आहे. त्यानंतर नाव कीप द सेम बाउल इन कोल्ड वॉटर व्हॉट हॅपन्स. बघा, मेणाच्या तुकड्यामध्ये काय बदल होतो असं विचारलेलं आहे पहिल्यामध्ये. म्हणजे दुसऱ्यामध्ये बघा, व्हॉट वॉज द इनिशियल स्टेट ऑफ वॅक्स म्हटलेलं आहे. म्हणजे वरील कृतीत प्रथमतः मेणाची अवस्था कोणती होती असं विचारलेलं आहे. तिसरं बघा, व्हॉट डीड इट गेट कन्वर्टेड इन टू. त्याचे अवस्थांतर कशात झालेले आहे असं विचारलेलं आहे. नाव कीप द सेम बाउल इन कोल्ड वॉटर व्हॉट हॅपन्स असं विचारलेलं आहे. या संदर्भामध्ये ही माहिती थोडंसं बघून घ्या. बघा, देर इज एन चार्ट ऑफ द एन एक्सपेरिमेंट्स वॅक्स इन द सॉलिड स्टेट्स. देर इज अ spirit lamp is here. Melting wax is relating is here. Pieces of wax म्हणजे काय, मेणाचे तुकडे या ठिकाणी दिले आहेत. हे मेणाचे तुकडे तुम्ही या ठिकाणी बघू शकता. त्यानंतर स्पिरिट लॅम्प दिलं आहे. द हीट इज गिविंग टू दिस पीसेस ऑफ वॅक्स. ज्या वेळेला मेणाच्या तुकड्यांना काय दिलेलं आहे, मेणाच्या तुकड्यांना त्यांनी ज्वाला किंवा हीट दिली आहे. म्हणजे मेणाचे तुकडे काय होतात, वितळायला लागतात. वितळल्यानंतर थोडं मेन पातळ होतं असं या ठिकाणी सांगितलं आहे. दिस एक्सपेरिमेंट यू कॅन सी ऑन द पेज नंबर 32 and the experiment number 5.1 change the state of wax is here. Okay, then information another is given here. When a substance changes from one state to another, the process is called a change of the state of substances. असं सांगितले आहे. बघा, व्हेन ए सबस्टन्सेस चेंजेस फ्रॉम वन स्टेट टू अनदर, द प्रोसेस इज कॉल्ड अ चेंज ऑफ स्टेट ऑफ द सबस्टन्सेस. म्हणजे पदार्थाची एक अवस्था बदलून तेव्हा तो दुसऱ्या अवस्थेत जातो तेव्हा त्या पदार्थाची अवस्थांतर होते. म्हणजे अवस्थांतरच्या संदर्भामध्ये ही माहिती दिली आहे. म्हणजे सबस्टन्सेस वेअर इज चेंजिंग असं या संदर्भामध्ये माहिती दिली आहे. ह्या संदर्भात जर समजा तुम्हाला आणखीन एक उदाहरण बोलायचं तर तुम्हाला मी सांगतो की बर्फाचं जर समजा तुम्ही हीट दिला तर त्याचं काय होतं, पाण्यामध्ये रूपांतरण होतं. आणि जर समजा पाण्याला जर समजा आणखीन उष्णता दिला तर त्याचं पुन्हा वेपरमध्ये रूपांतर होतं. बिकॉज सो इन दॅट इश्यूज व्हेन यू गिव्ह द heat or some changes in the objects, these solids were changeables here. Okay, so this information you can see here. It is very important to you. The solid substances is changing there. Okay, you can see here change of state of wax is information is given there. त्यानंतर खाली थोडंसं बघा, there is another experiment is given here. Read the list of substances: spirit, petrol, ghee, coconut oil, naphthalene balls, ammonium chloride means नवसागर you can see in मराठी. म्हणजेच काय तर काय सांगितलं आहे, स्पिरिट घ्यायचं आहे थोडं. त्याच्यानंतर कॅम्फोर म्हणजे काय, कापूर घ्यायचा आहे. पेट्रोल घ्यायचं आहे. घी म्हणजे काय, तूप घ्यायचं आहे. त्यानंतर कोकोनट म्हणजे काय, नारळाचं तेल. नॅपथॅलन्स बॉल्स म्हणजे त्या ठिकाणी डांबर गोळ्या हे घ्यायचं आहेत. अमोनियम क्लोराईड म्हणजे काय, नवसागर घ्यायचं. इंग्लिशमध्ये किंवा वैज्ञानिक भाषेमध्ये अमोनियम क्लोराईड असं म्हणतात. अशी माहिती दिली आहे. विच वन्स फ्रीज इन वॉटर म्हटलेलं आहे.
कोणते पदार्थ तुम्ही थंडीमध्ये गोठलेले पाहिले आहेत असे विचारलेले आहे. बघा, विच वन्स फ्रीज इन वॉटर, कोणते पदार्थ गोठलेले किंवा विच वन्स फ्रीज इन वॉटर, कोणते पदार्थ थंडीमध्ये गोठलेले पाहिले आहेत तुम्ही. तर कोणते पदार्थ तुम्ही गोठलेले पाहू शकता, तर कोकोनट घी त्याच्यामध्ये गोठलेले बघू शकता. बघा या ठिकाणी कोकोनट घी, या ठिकाणी कसं कोकोनट ऑइल या ठिकाणी हे झालेलं आहे, घट्ट झालेलं आहे, मेल्ट झालेलं, घट्ट झालेला आहे, फ्रीज झालेला आहे असं आपण म्हणू शकतो. देर इज अन अनादर क्वेश्चन इज आस्किंग टू यू, विच लिक्विड्स हॅव यू सीन चेंज इन टू ए वेपर्स, कोणत्या द्रवाचे वायूत रूपांतर झालेले पाहिले आहे तुम्ही, कोणत्या द्रवांचे वायूत रूपांतर झालेले पाहिले आहे तुम्ही असं विचारलेलं आहे. तर असं कोणत्या द्रवाचं वायूत रूपांतर झालेलं असं तुम्ही बघू शकता. तर पहिल्यापासून आपण पहिलं बघत यायचं आहे. बघा, स्पिरिटचं जर समजा हीट दिलं तर पुन्हा त्याचं कशात रूपांतरण होतं, तर दुसऱ्याच एका ह्याच्यामध्ये रूपांतरण होतं, वायूमध्ये रूपांतरण होतं असं पण म्हणू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा कोकोनट ऑइल म्हणजे नेमकं काय, तर मगाशी म्हटलं नारळाचं तेल, तर त्याचं पुन्हा खूप त्याला उष्णता द्यावी लागते. सो इट इज नॉट पॉसिबल्स. द अनादर इज विच सॉलिड्स डायरेक्टली चेंज इन टू द गॅसेस स्टेट्स असं म्हटलेलं आहे. विच सॉलिड्स डायरेक्टली चेंज इन टू गॅसेस स्टेट्स म्हणजे कोणत्या सायन्सचे रूपांतर वायूत रूपांतर झालेले पाहिले आहे. म्हणजे त्या ठिकाणी जर समजा म्हटलं तर नॅफ्थलन्स म्हणा किंवा नवसागर म्हणा, अमोनियम क्लोराईड म्हणजे नवसागर, त्याच्यानंतर नॅफ्थलन्स बॉल्स म्हणजे डांबर गोळ्या, ह्या संदर्भातील किंवा ही माहिती ही बाब आपण लक्षात ठेवायची आहे. ह्या गोष्टी आपण बघून घेऊ शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण ह्या गोष्टी किंवा ह्या बाबी बघत असताना आपण त्याच्यामध्ये पदार्थ किंवा वस्तू ज्या रूपांतरण होत असतात, सबस्टन्सेस वेअर चेंजिंग बाय सम डायरेक्शन्स ऑर बाय सम हिटिंग्स ऑर गिविंग सम फ्रोजन एअर टू सम सबस्टन्स, धिस इज व्हेरी इम्पॉर्टंट टू यू. त्यानंतर खाली बघा थोडंसं काय म्हटलं, व्हॉट डू वी लर्न फ्रॉम धिस, यावरून आपलं काय समजते, इथली माहिती आपल्याला काय घ्यायची आहे हे आपण बघूया. बघा, द स्टेट ऑफ ए सबस्टन्स चेंजेस इफ इट इज हीटेड ऑर cooled. Every substance in our surroundings is found in either the solid, liquid or gaseous states असं म्हटलेलं आहे. पदार्थास उष्णता दिल्याने किंवा त्यातील उष्णता काढून घेतल्याने पदार्थाचे अवस्थांतर होते. आपल्या सभोवतालचा प्रत्येक पदार्थ हा स्थायू, द्रव, वायू यापैकी कोणत्या ना कोणत्या अवस्थेत आढळतो असे विचारलेले आहे. द स्टेट ऑफ ए सबस्टन्स चेंजेस इफ इट इज हीटेड ऑर कूल्ड. Every substance in our surroundings is found in either the solid, liquid or gaseous states असं म्हटलेलं आहे. म्हणजे पदार्थास उष्णता दिल्याने किंवा त्यातील उष्णता काढून घेतल्याने पदार्थाचे अवस्थांतर होते. आपल्या सभोवतालचा प्रत्येक पदार्थ हा स्थायू, द्रव, वायू यापैकी कोणत्या ना कोणत्या अवस्थेत आढळतो असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. ह्या गोष्टीचं जर समजा तुम्हाला एखाद्या वेळेस स्पष्टीकरण जर समजा समजत नसेल किंवा माहिती नसेल तर पुन्हा पुन्हा ते वाक्य वाचा. वाक्याच्या समोर किंवा सभोवती जर समजा मराठीचं पुस्तक ठेवा आणि त्याचं ट्रान्सलेशन तुम्ही करून घ्यायचं आहे. मी पुन्हा या ठिकाणी एक्सप्लेन करतो आहे. द स्टेट ऑफ सबस्टन्स चेंजेस इफ इट इज हीटेड ऑर कूल्ड. एव्हरी सबस्टन्सेस इन आवर सराउंडिंग्स. Substance in our surroundings if is found in either the solid, liquid or gaseous states. बघा, द्रव, वायू यापैकी कोणत्या ना कोणत्या अवस्थेत पदार्थ आपल्याला अनुभवायला किंवा बघायला मिळत असतो अशा संदर्भातली माहिती सांगितली. पान नंबर 32 वरती ही संपूर्ण माहिती तुम्ही बघून घेऊ शकता. त्याच्यानंतर आपण थोडंसं पुढे जाऊया, एक चार्ट बघूया. त्या चार्टवरच्या संदर्भात काय काय माहिती आली हे थोडंसं आपण बघूया. ठीक आहे. आता या ठिकाणी इन द पास्ट म्हटलेलं आहे, एक जनरल नॉलेजवरती आधारित ही माहिती दिली आहे. व्हेरियस सबस्टन्सेसमध्ये आपण बघून घेऊ शकतो. देर इज अ सेंट बॉटल ऑल्सो ऑर द स्पिरिट बॉटल्स ऑल्सो. देर इज अ बॉल्स ऑफ नॅफ्थलन्स बॉल्स मीन्स डांबर गोळ्या आहेत या. त्यानंतर ह्या ठिकाणी हे बघा अमोनियम क्लोराइड्स हे बघू शकतोय. त्याच्यानंतर खाली बघा, इन द 19th century द सायंटिस्ट जे विलर्ड गिब्स showed that the characteristics properties of a substance depend on its physical state and the arrangement of particles in its. असं म्हटलं आहे. 19व्या शतकात जे विलार्ड गिब्स या शास्त्रज्ञांनी पदार्थांची वैशिष्ट्ये ही त्यांच्या अवस्थांवर आणि कणांच्या संरचनेवर अवलंबून असतात हे दाखवून दिलेलं आहे. ही बाब आपण काय करायचं आहे, लक्षात घ्यायची आहे.
म्हणजे 19व्या शतकामध्ये इन द 19th century द सायंटिस्ट जे विलार्ड गिब्स शोड दॅट द कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टीज ऑफ ए सबस्टन्स डिपेंड ऑन इट्स फिजिकल स्टेट अँड द अरेंजमेंट ऑफ पार्टिकल्स इन इट. म्हणजे संरचनेच्या संदर्भामधील ही जी काही माहिती आहे ही माहितीच्या संदर्भात संशोधन करून ही तिने आपले विवेचन सांगितलेलं होतं. त्याच्यानंतर आपण थोडंसं चार्टकडे जाऊया. देर इज ए चार्ट इज हिअर. There is our points are here. The examples are giving in these columns. The solids, the liquids and gases. Three columns are giving there, and the first is the shape. बघा example a piece of iron. हे पीस ऑफ आयर्न म्हणजे काय लोखंडाचा तुकडा. त्याच्यानंतर काय दिलेलं आहे त्याच्यामध्ये शेप्स हॅज ए शेप ऑफ इट्स ओन रिटेन्स शेप्स नो मॅटर हाव इज टू कीप असं म्हटलं आहे. स्वतःचा आकार करता येतो कसेही ठेवला तरी आकार कायम राहतो. म्हणजे लोखंडाच्या संदर्भात आकाराच्या संदर्भात ही माहिती सांगितली आहे. लोखंड व आकाराच्या संदर्भात माहिती देताना तो लोखंड कोणत्याही व कशाही पद्धतीने आकार तो धारण करत असतो असं सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर व्हॉल्यूम बघा. व्हॉल्यूम म्हणजे काय आकारमान. आकार म्हणजे या संदर्भात काय सांगितले आहे हॅज ए डेफिनाईट व्हॉल्यूम. हॅज ए डेफिनाईट व्हॉल्यूम म्हणजे काय एक ठराविक आकारमान त्याला असते. त्याच्यानंतर सॉलिड लाईक शुगर. शुगर म्हणजे काय सॉलिड लाईक शुगर म्हणजे साखर. हां त्याच्यानंतर वाळू सँड्स व्हेन पोर्ड ऑन ए फ्लॅट सरफेस फ्रॉम ए हिप. ठराविक आकारमान असते. साखर वाळू असे स्थायू सपाट पृष्ठभागावर ओतल्यास त्यांचा ढीग तयार होतो असं म्हटलेलं आहे. लिक्विड्समध्ये बघा वॉटर स्पिरिट ऑइल्स असं म्हटलं आहे. पाणी स्पिरिट आणि ऑइल्स असं म्हटलं आहे. डज नॉट हॅव ए शेप ऑफ इट्स ओन टेक्स द शेप्स ऑफ द कंटेनर असं म्हटलं आहे या ठिकाणी. हे आपण थोडंसं बघायचं आहे. डज नॉट हॅव ए शेप. आता वॉटर म्हणजे काय पाणी त्यानंतर स्पिरिट म्हणजे प्रयोगशाळेमध्ये वापरणारं जे स्पिरिट. त्याच्यानंतर ऑइल म्हणजे काय तर तेल. याच्या संदर्भात ही माहिती दिली आहे. त्याच्यामध्ये तिने काय म्हटलं आहे डज नॉट हॅव ए शेप ऑफ इट्स ओन. त्यांना स्वतंत्र असा कोणताही आकार नसतो. भांडं जसा आकार घेतो तसं या पद्धतीने आकार घेत असतं. डज द शेप ऑफ इट्स कंटेनर्स असं म्हटलं आहे म्हणजे भांड्यानुसार ते आकार घेत असतात. पुढं बघा इट हॅज ए स्पेसिफिक व्हॉल्यूम ऑक्युपाईज डेफिनाईट प्रोपोर्शन ऑफ ए कंटेनर spreads on a flat surface on pouring flows downwards along a slope असं म्हटलेलं आहे. ठराविक आकारमान असते. भांड्यातील ठराविक जागा व्यापतात. म्हणजे जर समजा एखादी पातेलं जर समजा घेतलं आणि पातेल्यामध्ये जर समजा लिक्विड पदार्थ जर समजा तुम्ही पोर केला म्हणजे काय ओतला तर त्या पातेल्यामध्ये असणारी विशिष्ट किंवा स्पेसिफिक जागा असते त्या ठिकाणी काय होते व्यापली जाते. सपाट पृष्ठभागावरती ओतली जाते. तर आणि सपाट पृष्ठभागावर ओतल्यामुळे ती उताराच्या दिशेने काय होते वाहू लागते. ही बाब या ठिकाणी सांगितलेली आहे. त्याच्यानंतर थोडंसं पुढं बघा गॅसेस म्हणजे वायूच्या संदर्भात काय माहिती सांगितली आहे बघा एअर हे सांगितलं आहे. त्यानंतर दुसरं बघा डज नॉट हॅव ए शेप ऑफ इट्स ओन ऑक्युपाईज ऑल द अवेलेबल स्पेस असं म्हटलं आहे. स्वतःचा आकार नसतो. म्हणजे गॅसेसच्या संदर्भात वायूच्या संदर्भात कोणताही त्यांना असा स्पष्ट किंवा विशिष्ट असा आकार नसतो. आकार नसल्यामुळं काय होतं तर त्यांना आकार नसल्यामुळं कोणतीही जागा किंवा ते भरून टाकत नाहीत असं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर बघा डज नॉट हॅव ए डेफिनाईट व्हॉल्यूम. बघा ठराविक आकारमान नसते. ऑन चेंजिंग द प्रेशर ऑन ए गॅस इन ए क्लोज्ड कंटेनर इट्स व्हॉल्यूम ऑल्सो चेंजेस. ठराविक आकारमान नसल्यामुळे भांड्यात बंदिस्त वायूवरील दाब कमी जास्त केल्यास त्याचे आकारमान कमी जास्त होते असं या ठिकाणी माहिती सांगितलेली आहे. म्हणजे हा चार्ट जो आहे दिस इज ए चार्ट इज डिपेंड ऑन ए सॉलिड लिक्विड्स अँड गॅसेस द शेप्स द examples their volumes is depend on it. First of all you have to write or make a notes of these charts also. Okay, the below of the information is given here. Heat and change of physical state. बघा heat and change of physical state information is given here. You have learned that change in the physical state of a substance is an effect of the amount of heat in it. On gaining heat the substance changes from solid to liquid and liquid to gas. On the other hand, when the substance cools or loses heat, it changes from gases to liquid and liquid to solid states. बघा अवस्थांतर हा पदार्थातील उष्णतेचा परिणाम आहे हे तुम्ही शिकला आहात. उष्णता मिळाली की स्थायूंचे द्रवात व द्रवांचे वायूत रूपांतरण होते. तसेच पदार्थ थंड होत गेला की म्हणजे त्यातील उष्णता कमी झाली की वायूचे द्रवात तर द्रवाचे स्थायूत रूपांतरण होते.
म्हणजे इच अँड एव्हरी सबस्टन्स इज चेंजेबल इज देअर. स्थायूंचे द्रवात रूपांतरण होते व वायूचे रूपांतरण होते. अशा पद्धतीने एकमेक गोष्टी एकमेकावरती अवलंबून असतात व त्याच्यामुळे वस्तू म्हणा किंवा पदार्थ म्हणा हे बदल होत असतात. द चेंजेस आर हॅपनिंग द गॅसेस ऑर द लिक्विड्स ऑल्सो. द एक्झाम्पल्स आय गिवन टू यू द wax or the snowballs or the camphors also. Okay, this a diagram of changeable states of there, because there is a solid, बघा सॉलिड पदार्थ दिला आहे. ऑन हिटिंग मीन्स जर समजा त्याला स्थायी पदार्थ जर समजा तुम्ही हीट दिला, उष्णता दिली, तर ते कशामध्ये होते, लिक्विडमध्ये रूपांतरण होते. आणि पुन्हा जर समजा त्याला हिटिंग दिला तर ते पुन्हा कशामध्ये जाते, गॅसमध्ये रूपांतर होते. आणि गॅसला जर समजा पुन्हा तुम्ही कूल केला तर पुन्हा कशामध्ये रूपांतर होतं, लिक्विड्समध्ये रूपांतर होतं. आणि लिक्विड्सला जर समजा कूल केला तर कशामध्ये रूपांतर होतं, सॉलिडमध्ये रूपांतर होतं. मीन्स द ऑब्जेक्ट्स ऑर द substance were changeable. It is very important to you. You can seize there without changeable, without heating or cooling. The substance is not take their another step of their positions. Okay, म्हणजे बर्फाचं जर समजा उदाहरण घेतला तर बर्फाला जर समजा आपण पातळी जर समजा त्याची उष्णता दिली तर ते काय होतं, पाण्यामध्ये रूपांतर होतं. पाण्याला पुन्हा उष्णता दिली तर त्याचं वाफेमध्ये रूपांतरण होतं. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू यू द चेंजेस ऑफ स्टेट्स देअर. यू कॅन सीज हिअर. डज वॉटर चेंज इन टू वेपर द मुमेंट वी प्लेस द वेसल्स ऑन ए स्टोव. बघा, पाण्याने भरलेले भांडे शेगडीवर ठेवल्यावर लगेच पाण्याची वाफ होते का. डज द वॉटर आता या ठिकाणी काय म्हणले बघा, डज वॉटर चेंज इन टू वेपर द मुमेंट वी प्लेस द वेसल ऑन ए स्टोव. पाण्याने भरले भांडे शेगडीवर ठेवल्यावर लगेच पाण्याची वाफ होते का, तर नाही होत. ते पाणी फ्रीजमध्ये ठेवल्यावर लगेच त्याचा बर्फ बनतो का, तर नाही होत. बघा, डज वॉटर केप्ट इन फ्रीज चेंज ॲट वन्स इन टू आईस. जर समजा पाण्यानं जर समजा भरलेलं जर समजा पातेलं जर समजा तुम्ही बर्फाचा असेल आणि जर समजा तुम्ही ह्याच्यामध्ये ठेवला फ्रीजमध्ये, तर ते काय तसं हे होईल काय, बर्फ होईल काय, तर नाही होणार असं म्हटलेलं आहे. खाली बघा, ए स्पेसिफिक अमाऊंट ऑफ हीट मस्ट बी गेन्ड ऑर लॉस्ट बिफोर द स्टेट्स ऑफ ए सबस्टन्स कॅन चेंज असं म्हटलेलं आहे. द चेंज इन फिजिकल स्टेट इज डिटरमाइंड बाय हाऊ हॉट द सबस्टन्स बिकम्स द गेनिंग हीट ऑर हाऊ कोल्ड ऑर लुझिंग इट. हाऊ डू वी टेल हाऊ हॉट ऑर कोल्ड ए सबस्टन्स इज. बघा, पदार्थाला काही विशिष्ट प्रमाणात उष्णता दिली किंवा त्यातील काही विशिष्ट उष्णता काढून घेतली तर त्याचे अवस्थांतर होते. पदार्थाला उष्णता दिल्यानंतर तो कितीही गरम होतो किंवा त्याची उष्णता काढून घेतल्यावर तो किती थंड होतो त्यावर अवस्थांतर अवलंबून असते. पदार्थ किती गरम किंवा थंड आहे हे कसे समजते असं विचारलेलं आहे. आता मी मागाशी जी काही तुम्हाला चेंजेबल स्टेटच्या संदर्भात जी माहिती सांगितली होती ह्या ठिकाणी, तीच माहिती या ठिकाणी एक्सप्लेनेशनच्या स्वरूपामध्ये ही दिलेली आहे. हाऊ डू वी टेल हाऊ हॉट ऑर कोल्ड ए सबस्टन्स इज. म्हणजे पदार्थ किती गरम आहे किंवा थंड आहे हे कसं समजते, तर त्याच्यासाठी काय केलं जातं, एक तापमापीचा वापर केला जातो. धिस इज ए थर्मामीटर ऑल्सो. धिस इज ए मेडिकल लाईन्स. धिस थर्मामीटर इज युजिंग देअर. ओके, देर इज ए अनदर इज thermometer is using there. There is a mercury. There is a liquid formations. When the heating is given to the mercury, this mercury is increased at a very high positions also. And if you give the some frozen temperature, this mercury is coming to the lower downs also. Okay, this happenings very clearly. Okay, आता त्यानंतर थोडंसं पुढं बघा या ठिकाणी. द टेम्परेचर अँड द थर्मामीटर्स इन्फॉर्मेशन इज गिवन हिअर. द टेम्परेचर अँड थर्मामीटर. पदार्थाला उष्णता मिळाली की तो गरम होतो म्हणजेच तापतो. पाणी किती तापले आहे याचा अंदाज घेण्यासाठी आपण त्यात बोट वगैरे घालतो का असं म्हटलं आहे. आता या ठिकाणी इंग्लिशमध्ये काय काय सांगितलं हे थोडंसं बघूया. द टेम्परेचर अँड ए थर्मामीटर. व्हेन ए सबस्टन्स गेट्स हीट इट बिकम्स वॉर्म अँड देन hot. We put our hand or finger in the water to judge how hot it is, but that is not an accurate measure. Besides, if the substance is very hot, we could get scalded असं म्हटलेलं आहे. बघा, पदार्थाला उष्णता मिळाली की तो गरम होतो म्हणजेच तो तापतो. पाणी किती तापले आहे याचा अंदाज घेण्यासाठी आपण त्यात बोट किंवा हात बुडवतो.
in the water to judge how hot it is, but that it is not an accurate measure. Besides, if the substance is very hot, we could get scalded असं म्हटलेलं आहे. म्हणजेच काय, पदार्थाला उष्णता मिळाली की तो गरम होतो, म्हणजेच तापतो. पाणी किती तापले आहे याचा अंदाज घेण्यासाठी आपण त्यात बोट किंवा हात बुडवतो, परंतु मोजमापात अचूक नसते, मोजमाप नसते. तसेच पदार्थ तापला असला तर हाताला चटका लागून इजा होऊ शकते, असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. बिकॉज द हिटिंग इज व्हेरी हाय दॅट टाईम, द आवर फिंगर्स इज व्हेरी स्केल्स देअर. ओके, आता खाली बघा थोडंसं. ए थर्मामीटर इज यूज्ड टू मेजर टेम्परेचर. डिग्रीज सेल्सियस is the unit of measuring temperature. There are several types of thermometers available nowadays. Digital thermometers are frequently used there. आता डिजिटल थर्मामीटरच्या संदर्भात ही माहिती दिली आहे. अ थर्मामीटर इज यूज्ड टू मेजर टेम्परेचर डिग्रीज सेल्सियस, म्हणजे तापमान मोजण्यासाठी तापमापी वापरतात. तापमान मोजण्यासाठी अंश सेल्सियस हे एकक वापरतात. देर आर सेव्हरल टाईप्स ऑफ थर्मामीटर, अनेक प्रकारचे काही तापमापी जवळ असतात. नाउअडेज डिजिटल थर्मामीटर्स आर फ्रिक्वेंटली यूज्ड, म्हणजे डिजिटल तापमापीचा वापर फार मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो. आता डिजिटल तापमापी हे या ठिकाणी बघू शकता, ही तापमापी आहे, ही सुद्धा तापमापी आहे. डिजिटल थर्मामीटरच्या साहाय्याने काही अंक, त्याची उष्णता ही मोजली जाऊन त्याच्यातील माहिती घेतली जाते. आता आपण थोडंसं पान नंबर 33 बघितलं, आता पान नंबर 34 वरती जाऊया आपण. नाउ लुक हिअर. There is a information about an experiment also. Take a thermometer from the laboratory. The bulb at its lower end is filled with mercury. The mercury rises to a certain level in the capillary tube above the bulb. You will see a scale next to the mercury column reading the figure near the level of the mercury. Tell us the temperature of air around the bulb of the thermometer. Hold the thermometer in water so that the bulb is completely immersed in the water and read the temperature of the water. Repeat the activity taking some hot water in one vessel and cold water of ice and another. Note the temperatures. This experiment is, you can see here, the thermometer is poured in the a baker's glass also. There are some ice cubes are there. The mercury is here. The mercury is very completely decreasing there, because the frozen airs, the frozen is very highly, so that is why this is very completely there. You can see in it the information is given. Now you can see here some examples are there. The temperature, the boiling water, freezing water, air, winter, night, air, inside a fridge, inside the freezer, body temperatures. This is a chart is related to a frozen temperatures also. You can see it here. You can make a notes on that. Okay, thank you.